नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर सध्या आपले हे छान छान असे गावाकडचे व्लॉग्स सुरू आहेत आणि मला पण खूप आवडतंय तुमच्या सोबत या सगळ्या गोष्टी शेअर करायला. कारण खरंच बरेच जण असे असतात की ज्यांना हा अनुभव खरंच घेता येत नाही. आपल्या शहराकडे या सगळ्या गोष्टींचं जे सुख आहे ना ते खरंच नाही मिळत. तर निदान बघून तरी तुम्हाला छान वाटेल म्हणून मी या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते. आणि माझा भाऊ बघा, एरवी त्याला काही काम सांगा त्याला तेवढं आवडत नाही, तेवढं मनापासून करत नाही, पण हे काम ना तो गावाला आल्यावर नेहमी मनापासून करतो. ते म्हणजे या सगळी ही साफसफाई पूर्ण म्हणजे बाजूचं जे पण सगळं अंगण आहे ना ते पूर्ण सगळं स्वच्छ करतो. सकाळी उठल्यानंतर पालापाचोळा वगैरे व्यवस्थित सगळा झाडांच्या इथे पसरवतो. आणि तुम्हाला कळलंच असेल की मला जी झाडांची आवड जी आहे ना तर ती ही इथूनच आहे मुळापासून. म्हणजे पप्पांना मुळात झाडांची खूप आवड आहे आणि ते खूप काळजी घेतात झाडांची आणि घेतलीही पाहिजे. तुम्ही जेवढी निसर्गाची काळजी घ्याल ना तेवढा निसर्ग तुमची काळजी घेईल. आणि हे एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत जेव्हा येतं, स्वतः लावलेली आपण झाडं जेव्हा आपल्या डोळ्यासमोर अशी मोठी होतात आपल्या मुलांसारखी, तेव्हा एक वेगळंच आत्मिक सुख आपल्याला मिळतं. तर आजची देवपूजा बघा अशी छान झाली होती. दरवाजात अशी सुंदर उंबरठ्यावर रांगोळी काढली होती आणि हा कॉन्ट्रॅक्ट मी तुम्हाला म्हटलं की हा सगळ्या पूजेचा कॉन्ट्रॅक्ट सध्या माझ्याकडे आहे. आणि हे जे कार्टून आहेत ना आमचे एकही ठिकाणी रांगोळी व्यवस्थित ठेवत नाहीत, पण तरीही मी काल अशी सुंदर रांगोळी काढली होती कारण खूप भारी वाटतं. माझी जी सुप्त इच्छा असते ना अशी म्हणजे की गावाकडे असं छान घर, आपल्या मातीमध्ये रुजलेलं असं घर असावं, आजूबाजूला निसर्ग असावा, ती इच्छा माझी इथे येऊन पूर्ण होते. आणि मला प्रत्येक गोष्ट अशी अगदी साध्या पद्धतीने आणि अशी करायला ना खूप म्हणजे खूप काय सांगू, खूप समाधान मिळतं मला. अशा प्रकारे तुमचं स्वागत झालेलं आहे. हा ना ते काय घालून बघा, ते काय घालून फिरतात, टोपी, निर्वीची दृष्टीची टोपी घालून फिरतात. आणि अशा प्रकारे ऋतिक काका, प्रतीक काका आणि जयू आजी आलेली आहे. मग कसा झाला तुमचा प्रवास? गाडीवाल्याने नाही लवकर आणली आम्हाला गाडी आणि खूपच कमी सामान घेऊन आलेले आहेत. तुम्ही सामान आणलं नाही ना. आणि हा आहे आमचा प्रतीक काका, नोएडावाला. हा नोएडावाला. बघून घ्या बघून घ्या, देख लो इस चेहरे को. हे नोएडावाला काका. ए काय हे खाताय तुम्ही? पेप्सी. पेप्सी गोला. गोला खाताय, गोला, गावचा गोला. मग किती ऊन लागतंय मरणाचं. आणि या उन्हात हे काय करतायत अशी टोपी घालून? टोपी घातलीये. मग एक काठी घ्या, गॉगल लावा. आणि आमच्या रांगोळीची अशी वाट लावलेली आहे. हा कार्टून नाही, ही रांगोळी कोणी अशी काढली? मग मला. तू काढली? मला बाबू हे पेप्सी आणले बघ मी. अजून पेप्सी कटन मारतोय का? दृष्टी इकडे हो. पप्पा तुम्ही उन्हाचं काय करतायत? उन्हात नका फिरू, टोपी घालून काय ना, नंतर करा ना 4-5 वाजता. काय करतायत तुम्ही? कलम कसं? अरे वा, तुम्ही अशी झाडांची एकदम मस्त माहिती द्या छान पैकी. कलर म्हणजे काय होतं? कलर नाही, कलम. उन्हात नका पप्पा, 12 वाजले, ऊन खूप लागते. अशी छान छान झाड. अरे वा, हे कढीपत्त्याचे पप्पा. अरे कढीपत्ता बघा किती मस्त झालाय. कढीपत्ता आहे? मग आवळा आहे का? अरे यार
तेच बोललो. मला वाटलं कढीपत्ता आहे. आवळा हा ना, होतो कढीपत्ता असा. आवळा आहे. आवळा आहे तो. हा कुठले हे कुठले मला कढीपत्त्याचं झाड असं छान झालेलं पाहिजे. तर दुपारी ही मशीन जी बुक केली होती ती अनघाचा जो भाऊ आहे हा, तर तो घेऊन आला महाडवरून. आणि मशीनचीच वाट बघत होतो आम्ही. कपडे ठेवले होते तर मशीन आलेली आहे. आणि मग त्यानंतर जशी नवीन वस्तू जेव्हा आपल्या घरात येते तर तेव्हा नवीन वस्तूचं छान स्वागत केलं जातं, पूजा केली जाते. पण ही वस्तू इथे नाही ठेवणार आहे, ही ते कल्याणला घेऊन जाणार. म्हणूनच तिने मोठी घेतली मशीन. आणि खरंच खूप चांगली आहे, कॅपॅसिटी मशीनची खूप चांगली आहे. तिला अशी सेमी ऑटोमॅटिक आवडते, म्हणजे फुल ऑटोमॅटिक नाही आवडत. कारण तिचं म्हणणं असं की याच्यामध्ये कपडे जास्त चांगले धुतले जातात ऑटोमॅटिक पेक्षा. तर म्हणून मग तिने इथे ती घेतली सध्यापुरती. आणि नंतर ही मशीन कल्याणला घेऊन जाणार आहेत आणि तिथली जी जुनी अशी सेमी ऑटोमॅटिक आहे ती इथे घेऊन येणार. पण तात्पुरती इथे कपडे धुण्यासाठी सध्या ही मशीन आणली. कारण पाण्याची तर सोय आहे, लाईटची पण सोय आहे. पण कसं आहे ना, एवढ्या सगळ्या लोकांचे कपडे, भांडी सगळं करण्यामध्येच सगळा वेळ निघून जातो. मग इतर गोष्टींसाठी खरंच बायकांना खरंच वेळ मिळत नाही. तर आपल्याला माहिती आहेत ज्या गोष्टी, तर त्याच्यानुसार जर आहेत सोयी ज्या गोष्टींच्या अवेलेबल, तर त्या करण्यामध्ये काय हरकत आहे. तेवढाच बायकांना थोडासा विरंगुळा मिळतो, इतर गोष्टींसाठी वेळ मिळतो. नाहीतर गावात आल्यापासून म्हणजे गावी आल्यापासून आमचा सगळा वेळ फक्त काम आणि कामांमध्येच जातो. इतर कोणाकडे जायला सुद्धा वेळ मिळत नाही. मी इथे आली होती, माझा टिक्का जरा साईडला गेला. इथे तोंडाकडे बघायला वेळच भेटत नाही, इतकं काय ना काय चालू असं. मी पक्की गावठी दिसते या अवतारामध्ये. आणि इथे हे ना मामाचं जुनं घर आहे, खूप जुनं घर आहे. म्हणजे आता किती वर्ष झाले असतील सांगू, 60-70 वर्ष झाले असतील, त्याच्यापेक्षा पण जास्त. म्हणजे आम्ही लहानपणी इथे यायचो, आईच्या लहानपणी इथे यायचो. आणि संपूर्ण ही कौलारू घरं आहेत, संपूर्ण लाकडाचं आणि मातीचं बांधकाम आहे इथे पूर्ण. तर घरी इतकं गरम होत आहे ना, म्हणजे असं बसवत नाही आहे. कूलर लावून सुद्धा वाफ मारते. आणि इथे बघा, इथे काहीच नाही लावलंय ना, मी पंखा लावलाय ना, कूलर लावलाय, काहीच लावलं नाहीये. तरी पण इथे असं म्हणजे थंड वाटतंय असं म्हणजे आतमध्ये गरमी अजिबात जाणवत नाहीये. तर जुन्या घरांची आणि नवीन घरांची हीच खासियत आहे. आणि मातीची आणि सिमेंटची हीच वेगळेपणा आहे की खरंच मातीचे घरं खूप थंड असतात. इथे खाली संपूर्ण बघा हे शेणाने सारवलंय, अजूनही शेणाने सारवतात. इथे समोर मी तुम्हाला दाखवते की समोर जो अंगण आहे तिथे सुद्धा शेणाने सारवलंय. तर मामी नाही आहेत, मामी बाहेर गेल्यात. आणि इथे मोठ्या मामी असतात, तर त्या पण नाही आहेत, त्या पण मुंबईला गेल्यात. तर इथे कोणी नव्हतं, शांतता होती घरात, सगळं चावचाव सुरू होता. तर म्हणून म्हटलं इथे येऊन व्हिडिओ व्हॉइस ओव्हर केलं, अपलोड केलं, तुमच्यापर्यंत व्हिडिओ आला. आणि आता मम्मी जेवायला जाते. तर आता 3 वाजत आलेत, 3 वाजता आता व्हिडिओचं काम झालं माझं. आता चला, आता मशीन आली आहे घरी, वॉशिंग मशीन, ती पण मी दाखवली तुम्हाला. तर ही मशीन ते मुंबईला घेऊन जाणार आहेत आणि तिथली मशीन इथे आणणार आहेत. तर त्या बाबतीत थोडंसं नंतर सांगेन. आम्ही आता इथे नदीवर आलोय. तर ही आमच्या गावची सावित्री नदी आहे, खूप मोठी नदी आहे. बऱ्याच वेळा बघितलं असेल तुम्ही, ऐकलं सुद्धा असेल. तर आता ही खूप नदीचं जे पात्र आहे ना ते खूप छोटं केलंय. पहिले खूप मोठं होतं, पण पावसाळ्यात संपूर्ण ही नदी अशी वरपर्यंत अशी पूर्ण भरून जाते पूर्ण. आणि पूर येतो संपूर्ण, एवढी नदी भरते. आणि आता बघा, आता एवढ्या उन्हाळ्यात सुद्धा नदीला एवढं पाणी असतं, कारण इथे धरण आहे, सावित्रीला जे धरण बांधलेलं आहे त्याच्यामुळे पाणी कमी येतं ना, तर पाणी पण भरपूर आलं असतं. आणि हा एक सगळ्यात रिलॅक्सिंग आणि सगळ्यात सुखद असा हा स्पॉट आहे आमच्या गावचा, की एवढं नदीला एवढं पाणी आहे. आणि जोही येतात ना, म्हणजे जे पण येतात ना, त्यांना इथे यायला असं आंघोळ करायला, जसं आपण स्विमिंग पूलमध्ये जातो, तर हा नॅचरल स्विमिंग पूल आहे आणि खूप भारी वाटतं. तर आम्ही आलो, असंच मस्ती चालली आमची काय ना काय. पहिले आम्ही इथे कपडे वगैरे सगळं घेऊन यायचो. आता इथे पाणी आलं म्हणून, नळ आलेत, बोरिंग पाडले म्हणून. पण नाही तर पहिले आम्ही कपडे धुवायला, भांडी घासायला इथे सगळे कातळावरती कपडे वाळत घालायचो. इथून पाणी भरून घेऊन जायचो घरी. मामी वगैरे सगळे एवढे माणसं यायचे ना, तर सगळं इथून पाणी पिण्याचं भरून घरी घेऊन जायचे. तर म्हणजे किती, अजूनही गावातले लोक इथेच येऊन कपडे धुतात, पाणी प्यायचं घेऊन जातात.
तर असं नदीची जी मजा असते ना ती खूप वेगळी मजा असते. काय बोलतो प्रतीक? मी तर खूप टाइम नंतर आलो आता. पण तुला कसं वाटतं? आवडतं? चांगलं वाटलं. चांगलं वाटतं. प्रतीक आहे. प्रतीकला तुम्ही खूप कमी बघितलंय कारण तो नॉर्डाला असतो. तर ह्या वर्षी तो आलाय मस्त गावाला. तर त्याला पण जरा टाइम. सूर्य आता खाली जात चाललाय. खाली जात सूर्यास्त होत चाललाय. तर यांना पण घेऊन आलोय. काय बोलतात? कसं वाटतं तुम्हाला नदीवर आल्यावर? छानच वाटतं, खूपच चांगला है ना? खूप चांगला अनुभव आणि शांतता वाटते ना. खूप शांत इथे बघ, काहीच गजबज खूप शांत. इथे असं बसून या टायमिंगला साईडला सगळं ग्रीनरी आहे. हा आणि इथे आणि ते तो जो रोड आहे बघ तिथून तो पूलकडे आपला ते बांध आहे तिथे जातो तो. तिथे जातो. आणि किती शांत बघ, त्यांनी कसं घर किती छान बांधलंय तिकडे. खूप छान आहे. मी तर बोलते की असं म्हणजे डेव्हलपमेंट हा प्रकार नको होऊ दे इथे. आणि माझं गाव जे असं सुंदर आहे, छान आहे, ते असंच राहू दे. खूप मस्त. बघा किती सुंदर वाटतं. असं म्हणजे कुठे आपण नॅचरल स्पॉटला जातो विरंगुळ्यासाठी तर कुठे जायची गरज नाहीये. गावाला आल्यावर मस्त मजा येते. लोक इकडे येतात ना सगळे संध्याकाळचं, ते आपल्या पोलादपूरहून चालायला इकडे येतात संध्याकाळी किंवा सकाळी. कारण ते हे खूप चांगला स्पॉट आहे एकदम. म्हणजे छान वाटतं. नदी आणि सगळं ग्रीनरी आहे आणि वाहतं पाणी आहे ना, त्यामुळे स्वच्छ पण असतं सगळं. आता बांध बांधल्यामुळे खूप पाणी वाढलं गेलं आता, म्हणून ते जून जुलै म्हणजे मे जून मध्ये यांना पाण्याचं टेन्शन नाही कारण खूप पाणी अडवलंय त्यांनी. अडवलंय आणि छान आहे ते ऍक्च्युली. तेवढं पाणी वाहत येतंय सगळीकडे आणि सगळं स्वच्छच पाणी. बघ ना याच्यामध्ये काय आहे, सगळे फिश मासे आहेत एकदम स्वच्छ. ह्याच्यामध्ये मासे असतात पाण्यात. मासे तर असतातच पण हे पाणी बघ किती स्वच्छ आहे एकदम. म्हणजे काहीच हेच प्यायला सगळे हेच वापरतात ना गावाला. सगळे प्यायला हेच पाणी वापरतात. तिथे बोर पण लावलेले आहेत बघ तिथे. लोक म्हणजे इथून बोर लावतात घरात वापरायला वगैरे, शेतात किंवा घरात वापरायला पाणी. चांगलं आहे ना, मस्त आहे. आता आम्ही असंच थोडा वेळ टाइमपास करायला आलोय. मग आम्ही दृष्टीला आंघोळ करायला आलोय पण दृष्टी अशी टाइमपास करते. दृष्टी टीपी करते असंच थोडं थोडं. इथे किती खळखळ वाहता, पाण्याचा आवाज किती छान येतो. गावाकडे जर तुम्ही बघाल ना तर नदीला खूपच महत्वाचं स्थान दिलं जातं. बऱ्याचशा गोष्टी नदीवरती केल्या जातात. नदी एक आई म्हणजे आपल्या आईसारखंच नदीला स्थान दिलं जातं कारण ती सगळ्याच गोष्टी देते. सर्वात महत्वाचं म्हणजे की पाणी, जे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. तर म्हणून खूप मस्त वाटतं जेव्हा पण आम्ही नदीवर येतो ना. आणि मुलांना स्पेशली लहान मुलांना इतकं आवडतं ना की बघा आजूबाजूचा हा परिसर, चालण्याचा हा जो रस्ता आहे नदीकडे जाण्याचा येण्याचा, तो पण एक वेगळाच प्रवास आहे. छोटासा प्रवास आहे घरापासून नदीपर्यंतचा, पण खूप मस्त वाटतो. आणि इथे मी खूप सुंदर असा एक शॉर्ट पण बनवला होता. तो व्हिडिओ पण मी पोस्ट केलाय, तुम्ही बघितला असेल. तुम्हाला बऱ्याच जणांना, भरपूर जणांना आवडला खूप. तर हा नदीकडचा रस्ता आहे. पहिले आम्ही इथून सगळं प्यायचं पाणी डोक्यावर, हंडा, कळशी जसं जमेल तसं लहानपणी घेऊन यायचो. मामी असायची, मामींसोबत इथून जायचो. चालता चालता, बोलता बोलता मध्येच काही करवंद काढले, मध्येच काही कुठल्या झाडाचं काय काढलं, असं खूप छान वाटतं. एकंदर मस्त वाटतं. आणि त्या मोबाईलच्या जगापासून, ज्या सिमेंटच्या जगापासून असं वेगळंच असं म्हणजे म्हणतात ना मानसिक समाधान, जे खरंच माणसाला खूप गरजेचं आहे. आणि इथलं वातावरण असं आहे ना की तुम्ही काही खा, तुम्हाला पचून जातं, डायजेस्ट होतं. पाणी विदाउट प्युरिफायर आपण इथे पाणी पितो आणि ते खूप छान म्हणजे आपल्या शरीराला सूटही होतं. हे सगळे कच्चे वरती हा हलवलं तर पडतंय. किती आलेत बापरे. आलू आणि याची टेस्ट खूप चांगली लागते. हे कसलं झाड आहे? आलू ना, आलू म्हणतात. आलू छान असं ब्राऊन कलरचं होतं ना तेव्हा ते असं आंबट लागतं. असा ग्रीन असतो आणि मग तो पिकल्यावर तो ब्राऊन होतो, पण त्याची चव एवढी भारी लागते, तुरट अशी आंबट तुरट चव लागते. खाली तिथे पडलेले असतात बरेचदा. पण हे झाड ना आपल्याकडे कुठे मिळतच नाही. भारी असते ना. तू कधी खाल्लेस ग? कधीच नाही. खाऊन बघितलं होतं. नाही खाती. छान लागतं. वरती असतील ते बरोबर, मामी बरोबर हळवून काढतात ते. मामी बरोबर काढते. खूप वरती असतात पिकलेले, आपल्याला दिसत नाहीये. खूप आले टचूड या केवढे आले प्रत्येक फांदीला ना. ते ऍक्च्युली काढले नाहीयेत ना कुणी जास्त, म्हणून भरपूर राहिले. प्रत्येक फांदीला नाही म्हटलं तर ते 50-50 खूप जुनं झाड आहे आलूचं. खूप जुनं. खूप जुनं.
आम्ही लहानपणी यायचो ना पिकलेलं आहे तेव्हापासून काढायचो. पिकलेला आहे हा बघा इकडे ब्राऊन दिसतो समोरच हा हा तो पिकलाय छोटूसा आहे बघा ती फांदी हलवली तर निघेल. ब्राऊन आहे नाही त्याचा पाठी एक ब्राऊन आहे हा हा पण तो खूप सुकला निष्ठा सुकला तो. जाऊ. दृष्टी ये इथे पाय पडायला. दृष्टीचा पाय पड. हे लांबून लांबून जवळ नाही मागे लांबून. मागून मागून मागून. तुमची आई आम्हाला चांगली बुद्धी दे, चांगली शक्ती दे, आम्हाला सुखी ठेव. है ना? काय बोलायचं? सुखी ठेव, आशीर्वाद दे, छान छान गोरं कर. हो चिकू दे, काजू दे तुम्हाला. प्रत्येक वेळेचं इथल्या एक वेगळं सुख आहे. सकाळी सकाळी जेव्हा पहाट होते त्याची गोष्टच वेगळी, दुपारची गोष्ट वेगळी आणि संध्याकाळची गोष्ट वेगळी. तर संध्याकाळी बघा हे मी येताना तुम्हाला दाखवलं होतं की एक स्वामी ओम म्हणून आम्हाला हॉटेलमध्ये आम्ही गेलो होतो साऊथ इंडियन. तर तिथून येताना मी गाईच्या शेण्या आणल्या होत्या धूप करण्यासाठी आणि इतक्या मस्त आहेत ना ह्या. अगदी खूप थोड्या अशा जळत राहतात आणि त्याच्यावरती धूप आणि कापूर लोबान आणला होता मी तिथून. इतका सुंदर जळतो, एकदम प्युअर लोबान आहे तिथला आणि या शेण्या पण खूप मस्त आहेत. एकदा तुम्ही छान अशा जाळून घेतल्या ना तर मस्त धूर होत राहतो त्याचा. मस्त काम करते, मदत करते ताईला, मम्माला. या साऱ्या भाज्या सगळ्यांनी साफ केलेल्या आहेत. हा काम करायला खूप आवडतं ना. व्हेरी गुड. आणि आमच्या मशीनचं उद्घाटन आज झालेलं आहे पण सध्या अजून पाणी आम्हाला असं काढता येत नाहीये. पाणी ओतावं लागतंय कारण पाईप शॉर्ट आहे. तर असा जुगाड पण केलेला आहे आणि कारण इथून या नळाला लावता येणार नाही. या नळाला पाणी बोरिंगचं येतं त्याच्यामुळे पाईप थोडा मोठा आणावा लागणार आहे. इथे कनेक्शन नाही आहे त्याचं. तर सध्या असंच वरून पाणी टाकून चालू तर केलेली आहे मशीन पण भरपूर कपडे राहतात त्याच्यामध्ये, खूप कॅपॅसिटी आहे. तर आता यांचं जेवणाचं काम चाललंय तोपर्यंत मी माझं एक फ्रीज साफ करायचं काम करून घेते. तर जेवण रेडी होते आमचं. तर संध्याकाळची वेळ आहे आणि जेवणाची पण तयारी लवकरच करून घेतो म्हणजे थोडंसं बोलायला आणि बसायला वेळ तरी मिळतो. नाही तर जेवण आटपलं की लगेच भांडी घासा, किचन आवरा. म्हणजे ते कुठे आपण बाहेर जरी आलो तरी आपली ती कामं काही संपत नाहीत. तर फ्रीज मी ठेवला होता बाकी साफ करण्यासाठी. तर आज फ्रीजचा नंबर लागला आणि फ्रीज हा म्हणजे मागच्या वर्षीच घेतला होता फ्रीज आणि हा साफ करायला एकदम इझी टू यूज आहे. अगदी युजर फ्रेंडली म्हटलं तरी चालेल. तर पण फ्रीज साफ केल्याशिवाय चैन पडत नव्हतं कारण सगळं सामान सध्या एक तर गरमी आहे आणि जाताना आम्ही फ्रीज पूर्ण रिकामी करतो, कोरडा करतो आणि मग ठेवतो. पण तरीही वापरात जेव्हा इलेक्ट्रॉनिक वस्तू येत नाही तर तेव्हा ते थोड्या प्रमाणात त्याला बुरशी लागण्याची शक्यता असते. तर म्हणून आल्यानंतर नेहमी फ्रीज पूर्णपणे साफ करतो आणि त्यानंतरच वापरायला घेतो. तर ह्यांचं इथे बघा बाकी सगळं भाज्या बिज्या सगळं साफ करणं. मुलं पण मदत करतात कारण मोबाईलचं प्रमाण कमी होतं. टीव्ही तर नाहीच, आम्ही इथे टीव्ही लावणार पण नाही कारण हे जे टीव्ही मोबाईल ह्याच्यामुळे ना आपण इतके डिस्ट्रॅक्ट झालोय की ज्या गोष्टींची मजा घेतली पाहिजे त्या गोष्टींची मजा घेतली जात नाही. तर म्हणून इथे आम्ही टीव्ही अजिबात लावणार नाही. छान गप्पा मारायच्या, सगळ्यांनी छान खेळायचं, बोलायचं, जुन्या आठवणी सांगायच्या, असं सगळं भरपूर काही चालू असतं. तर फ्रीज जेव्हा साफ झाला ना तेव्हा असं बरं वाटलं, माझ्या मनाला खूप शांतता भेटली. तर बघा असं फ्रीज पूर्ण असा खूप मस्त साफ झालाय. अशा जेव्हा गोष्टी क्लीन करतो ना आपण खूप असं आत्मिक समाधान मिळतं. तर बघा फ्रीज पूर्ण मस्त क्लीन केला छान आणि असा एकदम मस्त फ्रेश झालेला आहे फ्रीज. तर तोपर्यंत वहिनीने इथे संपूर्ण सगळं जेवणाची तयारी म्हणजे सगळ्यांनी कामं वाटून घेतली ना तर पटापट सुद्धा होतात. आणि एक गोष्ट तुम्हाला दाखवते की एकदम सरप्राईज गोष्ट ती म्हणजे की ज्या साड्या दाखवल्या होत्या लग्नासाठी तर ब्लाऊज शिवून आलेले आहेत. तर एक मला मिळाला, मसीहाच म्हणायला लागेल. तर त्यांनी मला हार्डली म्हणजे 2 दिवसात त्यांनी मला ब्लाऊज शिवून दिले. तर मावशी जेव्हा येणार होती तर मावशीला मी आणायला सांगितले होते
तर मावशीने येताना आणले ब्लाऊज. तर बघा दोन्ही साड्यावरचे ब्लाऊज त्यांनी शिवून दिलेत. थोडेसे किंचित घट्ट झालेत, पण ते थोडीशी आपण शिलाई काढली तर होईल ऍडजस्ट. पण ठीक आहे, त्यांनी मला 2 दिवसात शिवून दिलं, तेच खूप मोठं काम केलं. साड्या पण फॉल बेडिंगला दिल्या होत्या, मग मावशी घेऊन आली होती येताना. तर आता बघू, बऱ्याच जणांनी मला सांगितलं की ताई पैठणी साडी नेस, बऱ्याच जणांनी सांगितलं पर्पल नेस. तर बघू, गरमी इतकी प्रचंड आहे ना की मला तर गरमीचा खूप त्रास होतो. तर हा एक टप्पा आहे संध्याकाळचा, म्हणजे रात्रीचा जेवणानंतरचा. बाकीचे मेंबर आतमध्ये आहेत, पण आम्ही असे छान गप्पा मारतो, जुन्या आठवणी, सगळे एकमेकांना काही ना काही गोष्टी सांगतात, शेअर करतात. तर खूप 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 मस्त वाटतं ही गोष्ट. आणि इथे आम्ही बसलो होतो ना, तेव्हा एवढा मोठा विंचू इथे आला होता आणि मामाची फटकन नजर गेली आणि त्याने पटकन त्याला मारलं. कारण जर मारलं नाही ना तर ते परत परत येत राहतात. इथे एवढ्या स्वच्छ जागेमध्ये सुद्धा एवढा मोठा विंचू. फक्त हीच एक गोष्ट इथे जरा टेन्शनची असते, बाकी असं काही नाही, बाकी खूप छान आहे. फक्त चालताना पायाखाली लक्ष देऊन चालायला लागतं. जे पण इथल्या परिसरात राहत असतील तर त्यांना ही गोष्ट नक्की माहिती असेल. तर चला, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.